सर्व स्टेशन परिसरामध्ये कमरेपर्यंत पाणी आता साचलं असल्याचं दिसतंय। शिवाय नालासोपारा आणि विरारमध्ये जागोजागी पाणी साचलेलं आहे। नालासोपाऱ्यामध्ये रेल्वे रुळावर देखील पाणी आलं असल्याचं बघायला मिळत आहे। हा संपूर्ण परिसर हा जलमय झालेला आहे। या ठिकाणी कमरेपर्यंत पाणी साचलेलं आहे आणि याच कमरेपर्यंतच्या पाण्यातून नागरिकांना वाट काढावी लागते। थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्याकडे। ते नालासोपाऱ्याच्या याच परिसरामध्ये आहे। विजय, तुम्ही स्वतः या ठिकाणी कमरे इतक्या पाण्यामध्ये उभे आहात। नालासोपारा स्टेशनचा हा परिसर आहे, ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते। काय परिस्थिती आहे? पाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत की नाही? निश्चितच आपण जर बघितलं तर काय भयावह परिस्थिती आहे। मी स्वतः ज्या पाण्यामध्ये उभा आहे हे दृश्य आपण जर बघत असाल तर हीच परिस्थिती जी आहे नालासोपारा स्टेशनचा जो ईस्टचा जो भाग आहे या भागामध्ये मी उभा आहे। समोर नागरिक जर बघितले तरीही प्रत्येक जण कमरे इतक्या पाण्यामधून आहे। समोरचा जो तरुण येतोय हा कमरे इतक्या पाण्यामधून, कारण स्टेशनला गाठण्यासाठी हे एकमेव रस्ता आहे ईस्टकडून, आणि ईस्टचा येणारा प्रत्येक रस्ता जो आहे एवढ्या पाण्याखाली गेलेला आहे। कमरे इतकं पाणी स्टेशन परिसरात आहे। नालासोपारा स्टेशनचे जे ट्रॅकवर सुद्धा अशाच पद्धतीनं पाणी आलेलं आहे। जवळपास फूट ते 2 फूट पाणी आलेलं आहे। अक्षरशः हे नालासोपारा स्टेशनच्या रस्त्यावरलं जर दृश्य आहे। माझ्या कॅमेरामॅनला सांगेल की या साईडला जर बघितलं तर अक्षरशः तरुण जे आहेत हे या ठिकाणी पोहताना आपल्याला दिसत आहेत। हे दुकानं जर बघितलं, ही मोठी महत्वाची बाजारपेठ असते स्टेशनच्या परिसरातली। या दुकानामध्ये अर्ध्या म्हणजे जवळपास दुकानं हे अर्ध्याच्या वर बुडालेले आहेत। पूर्ण बाजारपेठ जी आहे ही बंद झालेली आहे। हा सर्व नालासोपारा ईस्टचा जो पूर्ण परिसर जो आहे हा पूर्णपणे जलमय झालेला आहे। अशीच परिस्थिती विरार आणि ची सुद्धा आहे। आपण नालासोपारा स्टेशन हे सर्वात महत्त्वाचं आणि लाखो प्रवासी या स्टेशनवरून जातात। मात्र सकाळपासून ज्या पावसानं जो हाहाकार माजवलेला आहे यामुळं पावसाचा निचरा होण्याचं मात्र नाव घेत नाहीये, कारण पाऊस हे थांबत नाहीये। पावसाची परिस्थिती कारण अतिवृष्टीचा इशारा आहे आणि या अतिवृष्टीमुळे पावसाचा जोर हा कायम वाढत चाललेला आहे। पश्चिम रेल्वेची जी लोकल सेवा आहे ही सुद्धा कुठेतरी विस्कळीत झालेली आहे, कारण ट्रॅकवरती पाणी आलेलं आहे। आणि हा जोर पावसाचा जोर जर अशाच पद्धतीनं कायम वाढत गेला तर नालासोपाऱ्यातले जनजीवन सध्या दुपारपर्यंत तरी पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे। मात्र जर आज आणि उद्या पालघर जिल्ह्याला हा रेड अलर्ट दिलेला आहे। जर पावसाचा जोर असाच राहिला तर लोकांचा संपर्क तर निश्चितच तुटणार आहे। लोकल सेवा सुद्धा या ठिकाणी विस्कळीत होणार आहे आणि त्यामुळं जी ही परिस्थिती, कारण हा जो नालासोपारा स्टेशनचा परिसर आहे आणि त्याच्या बाजूला जर बघितलं सेंट्रल पार्क आहे, तुळींज आहे, वसई, विरार आणि नालासोपारा जोडणारे जे मुख्य रस्ते आहेत हे रस्ते सुद्धा पूर्णपणे पाण्याखाली गेलेले आहेत। अक्षरशः लोकांना स्टेशनच्या बाहेर तलावाचं स्वरूप आलेलं आहे। या ठिकाणी लहान मुलांसह पोहण्याचा आनंद घेत असताना सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत। परिस्थिती अतिशय भयावह चाललेली आहे। अनेक लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। अनेक लोकांचं राहायचं कसं हा प्रश्न आहे। अनेक जणांच्या तळमजल्यावरती पाणी शिरलं असल्यामुळं त्या ठिकाणी शौचालयाचे सुद्धा प्रश्न निर्माण झालेत। अनेक जणांच्या घरामध्ये राशन पोहोचणं कठीण झालेलं आहे आणि त्यामुळं नागरिकांमध्ये एक जनजीवन विस्कळीत झालेलं आहे। सध्या तरी वसई, विरार, नालासोपाऱ्यामध्ये मोठी अशी आपत्तीजनक घटना जरी घडली नसली तरीही साचलेल्या पाण्यामुळं नागरिक मोठ्या प्रमाणामध्ये हैराण झालेत, कारण घराबाहेर पडणं त्यांच्यासाठी फार मोठा कठीण विषय झालेला आहे। एकंदरीतच जर परिस्थिती बघितली तर वसईचा जो मिठागृह आहे, वसईचा मुख्य रस्ता, वसई फाट्याकडे जाणारा मुख्य रस्ता, नालासोपाऱ्याचा मुख्य रस्ता, त्याचप्रमाणे वसई पूर्व पश्चिम, नालासोपारा पूर्व पश्चिम आणि विरार पूर्व पश्चिम या सगळीकडे फक्त पाणीच पाणी झालेलं आहे। जिकडं पाहावं तिकडं पाणीच पाणी झालेलं आहे। ज्याप्रमाणे मी आता कमरे इतक्या पाण्यामध्ये उभा राहून ही परिस्थिती दाखवतोय, त्याच परिस्थिती प्रत्येक रस्त्यावरती सुद्धा हीच परिस्थिती झालेली आहे। लोकांच्या घरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाणी गेलं असल्यामुळं लहान मुलं असतील, महिला असतील, या लोकांमध्ये मोठे हाल सुरू झालेले आहेत। वयोवृद्ध नागरिक असतील यांचे सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये हाल सुरू झालेले आहेत। पावसाचा जोर जो आहे हा कंटिन्यू कुठेतरी वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि निश्चितच या ठिकाणी जी अतिवृष्टीचा जो इशारा दिलेला आहे त्यामुळे नागरिकांनी सुद्धा सध्याचं आपण जर जे TV9 बघत असतील त्यांनी ही सध्याची परिस्थिती बघून निश्चित आपण घराबाहेर पडावं, कारण जर आवश्यक नसेल तर लोकांनी सुद्धा घराबाहेर पडू नये, कारण घराबाहेर सध्याची लोकल सेवा सुद्धा मंदावलेली आहे। लांब पल्ल्याच्या गाड्या सुद्धा मंदावलेल्या आहेत आणि पावसाचा जोर हा कायम वाढत चाललेला
चाललेला आहे. त्यामुळे नागरिकांनी या सर्व परिस्थितीचं भान ठेवणं, कारण प्रशासनाकडून सुद्धा नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की आपण घराबाहेर पडताना सर्व परिस्थितीचं भान ठेवून बाहेर पडावं. कारण सध्या पावसाचा जो हाहाकार माजणं सुरू आहे आणि पाऊस जो आहे हा वाढतच चाललेला आहे. पूर्ण पालघर जिल्ह्याची जर स्थिती बघितली तर पालघर, कारण वसई विरार आणि पालघर जिल्हा एका साईडला डोंगर आहे आणि त्या डोंगरातून येणारं जे पाणी आहे हे पूर्णपणे शहरामध्ये येत आहे. बाजूला दुसरा समुद्र आहे. दुपारच्या वेळेमध्ये समुद्राला सुद्धा आता भरती आहे आणि डोंगरातून येणारं पाणी आणि समुद्राकडून उलटे परतवा होणारं पाणी यामुळे शहरा